आता कढई मी गरम करायला ठेवली आहे. 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे, त्याला 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. वाटी जरा वेगळी घेतली आहे, पण 1.5 वाटीची आहे. पाणी चांगलं उकळू द्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. काही जण त्यात पांढरा भात पण घालतात. शिजलेला आपला पांढरा भात असतो तो. काही जण रवा घालतात. मी भात घालते, पण आज घालणार नाही, कारण मी आज ब्राऊन राईस केला आहे. चांगला शिजला आहे. ब्राऊन राईसला काय करायला लागतं आहे, एक 4-5 शिटा देऊन 10 मिनटं तसाच हे ठेवायचा. बारीक कुकर करून ठेवायचा. बारीक फ्लेम करून कुकरमध्ये तसंच ठेवायचा. त्यावेळी मऊ आपल्या भातासारखा भात होतो. आता मग हा भात काही मी घालणार नाही. पांढरा भात असला तर लागते. पाणी छान उकळी येऊ दे. मग ह्याला मुद्दे कोल म्हणून मिळतोय. तो नसला तर आपली रवी असते की, ही रवीचं बांधाने करायचं. आता हे दही आहे, मुद्दे सार आणि मी ताक करायला लागले. उन्हाळा वाढला आहे. आता सार शिजायला लागले. अजून थोडा वेळ शिजायला पाहिजे. त्या दुसरा मसाला वगैरे काय मी वापरत नाही, कारण उन्हाळ्यात पचन वगैरे चांगलं. फक्त कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची. आणि आता मी तूप जे हे केलं आहे की नाही, काढलं आहे, त्या कढईतच कडवलं आहे. त्या कढईतच पाणी गरम करायला ठेवलं, म्हणजे कढई इमिडिएट घासायला येते, कठीण होत नाही. मध्ये करण्यासाठी त्यात मीठ घातलं आहे. आता काय करायचं, सुरुवातीला थोडंसं घालून द्यायचं. त्याच्यानंतर असं सोडायचं पीठ आणि 2 मिनटं तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर पीठ तसंच राहू द्यायचं. गॅस बारीक करायचा आणि असं हलवत द्यायचं. थोडंसं एका साईडला पाणी गरम करून ठेवायचं. जर कमी पडलं तर घालता येतं. पहिल्यांदा जास्त घालायचं. हां, असं आलं म्हटलं की उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याला अतिशय चांगलं. तर थोडंसं पाणी असतं, लागलं तर घालायचं. मला काय तर लागत नाही. एक 5 मिनटं त्याला उंगळू द्यायचं. फुटतात, गाठी होतच नाही. सुरुवातीला थोडंसं पीठ घातलेलं असेल ना, त्यामुळे गाठी काय होत नाही. जर आपलं पाणी करेक्ट झालं असेल तर अशा प्रकारे गोळा तयार होतो. जेव्हा पाणी कमी पडलं तर मग पीठच दिसतंय, आणि पाणी जास्त झालं तर असं गोळा व्हायला बघत नाही. आता ह्याला असंच एक 5 मिनटं अगदी लो फ्लेमवर ठेवून सोडायचं. नंतर त्याचा गोळा करायचा. समरमध्ये अतिशय चांगली आहे रेसिपी. 5 मिनटं त्याला शिजू द्यायचं. झाकण गॅस एकदम लो फ्लेम करायचा, ठेवून टाकायचं. 5 मिनटांनी गोळा करायला येतो. आता 5 मिनटं झाली. मस्तपैकी झालं तयार. ऑलरेडी हा गोळा तयार झाला आहे. मी ह्याचे लहान 2 मुद्दे करून दाखवते, आणि एक मोठा फार होतो. थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे. एकच मोठा होतोय, पण तेवढा काय आम्हाला संपत नाही, म्हणून मी 2 केले. नाचणी आरोग्यासाठी अतिशय चांगली.
लहान मुलांना तूप आणि मुद्दे सवय करायची, आरोग्याला तसे चांगले, निरोगी राहतात मुलं. मुद्दे खाण्यासाठी तयार आहे. आता मुद्दे खाण्यासाठी तयार आहेत. आता पहिल्यांदा सार घेते. मुद्दे बरोबर कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं तर टेस्ट येते. असं भाजीचा गरगट्टा किंवा असं मिक्स सगळ्याचं सार. प्लेन डाळीचं दाल केली तर काय टेस्ट येते. मध्ये ताक केले. ताक साईडला कांदा. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. लहान मुलाला असेल तर लहान मुद्दे करायचे आणि त्याच्यात तूप घालायचं आणि त्यांना चारवायचं. तर निरोगी आणि आरोग्याला चांगलं होतं. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. आज मी सांबार करण्यासाठी कढई गरम करते. तेल अगदी कमी वापरायचं. त्याच्यात तूप हे करायचं. आता झालं, गॅस बंद कर. मोहरी, जिरे, कढीलिंब, टोमॅटो, कांदा, बीन्स, कॅरेट, बटाटे. पहिल्यांदा कांदा घालते. टोमॅटो 1-2 मिनटं छान भाजले जाते. हळद, बीन्स, कॅरेट, बटाटे. कारण मुद्दे बरोबर सांबार म्हटलं की ते लागते. व्हेजिटेबल्स असणं गरजेचं आहे. स्पेसिफिक सांबार केलं तरच मुद्दे खायचे आहेत, नाहीतर खायचं नाही. जिरेपूड, धनेपूड छानसं भाजून. आता ह्याच्यात लाल तिखट, मीठ आणि एकच विजिल देऊन तुरडा शिजवून तुरडा घालायचा. आता ह्याला अजून बीन्स कॅरेट शिजणार आहे नाही, मग पाणी घालायचं. चांगली उकळी येईल. 10 मिनटं शिजू द्यायचं.